त्यांच्या कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस अत्यंत मोठं विधान केलं आहे. थेट म्हणाले शेतीमध्ये काय कसं काय ते अगदी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेवटपर्यंत बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. बघा, मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. पाऊस इतका झाला की फक्त पिकेच नाही तर शेतजमीन आणि जनावरेही वाहून गेले. शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र जेवढ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं त्याही पुढे ही मदत खूपच कमी असल्याचं विरोधक पक्षाने म्हटलं. त्यानंतर उद्धव ठाकरे थेट मराठवाडा दौऱ्यावर गेले. तेथे त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि राज्य सरकारची पहिल्या टप्प्यातील मदत खरोखरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का याची माहिती घेतली. हेच नाही तर आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली, या सरकारनेही करावी याकरिता उद्धव ठाकरे आग्रही आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर ते सतत सरकारवर टीका करताना दिसत आहे. त्यामध्येच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठं विधान केलं. देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जे मिशन दिले आहे नैसर्गिक शेतीचे, त्यानुसार आपल्याला राज्यातील 25 हेक्टर शेती नैसर्गिक शेती पिकाखाली आणायची आहे. मी बियाणांच्या कंपन्यांचा तशा प्रकारची विनंती केली आहे. कर्जमाफीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण प्रत्येक वेळी सांगितले आहे की कर्जमाफी महत्त्वाची आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाही आहे. अंतिम उत्तर हे शेतीमध्ये शाश्वतता आणणे आहे. त्याकरिता शेती पीक फायद्याची झाली पाहिजे. उत्पादनाचा जो काही खर्च आहे तो कमी झाला पाहिजे. उत्पादकता वाढवणे हाच यावरील उपाय आहे. याकरिता आपल्याला नवीन शेती पद्धत लागेल. शेतीच्या नवीन टेक्निक आपल्याला वापराव्या लागतील. त्यानुसार आपण स्मार्टसारखे प्रकल्प हाती घेतले पाहिजेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागू नका. शेतकऱ्यांसाठी अशा उपाययोजना करा की त्या लाँग टर्मसाठी. अहो देवेंद्र फडणवीस साहेब, आधी शेतकऱ्यांचा 7-12 तर कोरा करा तुम्ही, मग तुम्ही लाँग टर्मचा विचार करा. सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला देखील करता, पण शेतकऱ्याचं अर्थ कुठं? शेतकऱ्याकडे पैसा नाही आहे, भांडवल नाही आणि ते भांडवल देणं हे सरकारची जिम्मेदारी आहे. सरकारचं हे काम आहे, प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तेच सरकार चुकते. तुमच्या चुका तुम्हाला दिसत नाही आहेत. फक्त शेतकऱ्यांनी काय करणं गरजेचं आहे यावरच तुमचं नेहमी लक्ष असतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? देवेंद्र फडणवीस खोटं बोलता खरं बोलता? किती प्रामाणिक माणूस आहे, किती खोटारडा माणूस आहे? नक्कीच तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.